कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये गुंजा सांगत असते सत्यादा आणि आई इकडे आले होते. त्यांची लेक सुखात आहे की नाही हे बघायला आले होते. पण त्यांना काय माहिती त्यांच्या लेकीच्या नशिबात न प्रेम आहे न बायको बनण्याचं सुख. यावेळेला कबीर म्हणतो, बोल बोल, मला टोमणे मार, सततचे टोमणे ऐकून मला न कंटाळा आलाय, माझी चिडचिड होते. असं म्हणत रागारागात कबीर बाहेर निघून जातो. इकडे आता गुंजा बिचारी एकटीच रूममध्ये रडत बसते. तेवढ्यात तिकडून आता रोहन येतो आणि गुंजाला रडताना बघतो आणि हीच आपल्याला संधी आहे गुंजाला आता मात्र आपल्या जवळ करण्याची असा विचार करत रोहन आता गुंजाच्या रूममध्ये एंटर करतो. पण त्याला एंटर करताना नैतिकने पाहिलेलं असतं. नैतिक ज्या वेळेला तिकडून पास होत असतो तो रोहनला कबीरच्या रूममधनं पाहतो आणि तो बाहेर येतो. तोपर्यंत इकडे आता ओमर सांगत असतो, कबीर अरे किती चिडचिड करतोयस, तिच्यावरती चिडण्याचं काही कामच नाही आहे रे. म्हणजे ती फक्त ना जे तिला वाटत होतं ते सांगत होती, तिच्यावरती तू का चिडलेला आहेस आणि तसंही ती बोलले तुला निघून जाणार आहे. कबीरला आपली चूक कळते. तोपर्यंत रोहनला गुंजाने मारलेली थोबाडीत आठवते आणि आता रोहन गुंजाच्या या थोबाडीचा बदला घेण्यासाठी तिकडे येतो आणि म्हणतो, गुंजा डार्लिंग, आणि तिला जवळ करण्याचा प्रयत्न करतो. गुंजा म्हणते, लांब हो नाहीतर मी आरडाओरडा करीन. पण रोहन काही ऐकायला तयारच नसतो. तो गुंजाला बेडवरती आडवा पडतो आणि म्हणतो, या वेळेला तुला सोडवायला कोणी येणार नाही. सगळे लग्नाच्या विधीमध्ये तिकडे अडकलेत, तुझा आवाज कुणाला ऐकू जाणार नाही आणि तुझ्यावरती कोणी विश्वास पण ठेवणार नाही. यावरती गुंजा म्हणते, खबरदार खबरदार, मला हात लावला असतं. पण रोहन काही ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत आता इकडे विधींसाठी रोहनला शोधत कविता येते आणि त्यावेळेला ती म्हणते, रोहन मला कुठे दिसत नाहीये. नैतिक म्हणतो, कोण ते बॅड अंकल का? ते तर ना कबीर काकाच्या खोलीमध्ये बघितले होते. आता मात्र इकडे कबीरच्या खोलीमध्ये रोहन गेलाय म्हटल्यावरती कविता म्हणते, ठीक आहे, मी न रोहनला पाहते. तोपर्यंत रोहन गुंजावरती आता अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असतो. गुंजा ओरडत असते. तितक्यात बाहेर येऊन आता कबीर, ओमर, कविता सगळेच जण येतात. पण कविता मागच्या मागे राहते. ओमर आणि कबीर दार वाजवतात. दार उघडलं जात नाही. आतून गुंजाचा आवाजच ऐकतो. मग दोघं जण दार तोडून आत येतात. पाहतात तर काय, समोरचं दृश्य बघून आता मात्र कबीरला धक्का बसतो. तो आता इकडे रोहनचा गळा पकडतो आणि बेदम मार देतो. रोहन म्हणतो, या दीड दमडीच्या मुलीसाठी तू माझ्यावरती हात उगारतोयस. याच्यावरती कबीर म्हणतो, आता फक्त हात उगारतोय, पण जर का माझ्या हातात असं ना तर हात तोडून तुझ्या हातात दिला असता. गुंजावरती जबरदस्ती करण्याची तू हिंमत कशी केलीस? तू मृण्मयीचा भाऊ नसतास ना तर तुला इथेच जिवंत गाडला असता. चल बाहेर चल, सगळ्यांच्या समोर तुझ्या कर्तृत्वी मी सांगतो. असं म्हणत इकडे आता कबीर रोहनला घेऊन बाहेर जात असतो. त्यावेळेला गुंजा म्हणते, साहेबा बाहेर नका जाऊ, बाहेर लग्नाचा माहोल आहे. या सगळ्यामध्ये उगाचच खूप मोठं विघ्न येईल आणि लग्नाचा सगळा इस्कोट होईल. तुमच्या लग्नाचा माझ्यामुळे इस्कोट झालेला मला नको आहे, त्यामुळे तुम्ही इथेच बसा. यावरती कबीर म्हणतो, नाही, याला शिक्षा तर झालीच पाहिजे. यावरती आता गुंजा म्हणते, तुम्ही याला शिक्षा द्यायला निघालात, पण बाहेर माझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही आणि या मॅडम आहेत ना त्या तर माझ्यावरतीच आरोप करतील. मी तुमच्या हात जोडते, प्लीज प्लीज याला सोडून द्या आणि लग्नाचा इस्कोट करू नका. मग आता कबीर म्हणतो, गुंजा सांगते ना म्हणून तुला सोडतोय, पण लक्षात ठेव, पुन्हा जर गुंजाच्या वाटेला गेलास ना तर गाठ मात्र माझ्याशी आहे. असं म्हणत आता इकडे रोहनला सोडलं जातं. मग ओमर त्याचे कुर्ता वगैरे ठीक करतो आणि म्हणतो, चल बाहेर हो, बाहेर घडलेला प्रसंग कोणाला सांगू नकोस. गुंजा सांगते, साहेबा आता मी निघते. तसंही आता मात्र मला इथे थांबण्याची काहीच गरज नाही आहे आणि तुम्ही कुणाकुणापासून रक्षण करणार? बुद्या, रोहन, अजून कुणाकुणापासून रक्षण करणार? आता ही जबाबदारी तुमची नाही, मी निघते. असं म्हणत गुंजा आपली बॅग घेऊन निघत असते. तोपर्यंत कबीर म्हणतो, थांब गुंजा, तुला रक्षणाची गरज आहे. हे असे टपलेले लांडग्यांच्या तावडीत मी तुला सोडू शकत नाही. तू आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहेस, कारण या सगळ्या लांडग्यांच्या तावडीत मी तुला एकटीला कधीच सोडणार नाही. गुंजा थांब. असं म्हणत आता कबीरने गुंजाला थांबवलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की आता मृण्मयीची पाठवणी होईल, आमच्यासोबत तू सुद्धा घरी यायचं. असं म्हणत कबीर आता गुंजाला जाण्यापासून अडवत असतो. गुंजाला कळतच नाही की साहेबाला काय बोलावं. आत्ता घडीत चिडणारा साहेब लगेचच मला त्याच्या सोबत येण्यासाठी सांगत आहे आणि गुंजा मात्र या सगळ्यामध्ये खूप भावूक होते. कबीरचा निर्णय प्रमाण मानून गुंजा आता त्याच्यासोबत जायला घरी तयार होते. कबीरने सांगितल्यामुळे गुंजा आता या सगळ्यामध्ये थांबण्यासाठी तयार होते. ओमर म्हणतो, गुंजा जाऊ नकोस इतक्यात, कबीर बोललाय ना तुला. आणि कबीरचा निर्णय
ठाम असतो. मग मात्र गुंजाला काही बोलताच येत नसतं. गुंजा ताबडतोब तिकडे आता लग्नाच्या विधींमध्ये येते आणि कबीर लग्नाच्या विधी करण्यासाठी पुढे जातो. लग्नाचे विधी पुन्हा सुरू होतात. मृण्मयीची पाठवणीची वेळ येते. तोपर्यंत गुंजा मात्र विचारच करत असते की साहेबाने घेतलेल्या निर्णयाचं नक्की काय करू. पण साहेबाचा निर्णय तिला मोडता पण येत नसतो. मृण्मयीची पाठवणी होत असते. तिला माया आपल्या जवळ घेते. माया जवळ घेते आणि म्हणते, मला ना तुझी खूप काळजी वाटते बाळा. म्हणजे तिकडे गेल्यावर ती तुला जमणार आहे का हे सगळी कामं वगैरे करायला. म्हणजे मला माहिती आहे माझ्यासारखेच तुझे सासरी लाड होतील, पण जॉब आणि घरातली कामं करून तुला सगळं जमणार आहे का. म्हणजे तुला कळत नाही आहे की माझ्या मनामध्ये आत्ता काय भावना आहे. मला कोणालाही हिणवायचं नाही, पण एक आई म्हणून मला खूप तुझी चिंता वाटते. कारण त्या घरामध्ये कविता आणि बाकी सगळे कसे काम करतात, तुला खरंच जमेल का. यावरती आता इकडे मधू म्हणते, वहिनी अहो काळजी करू नका. मी काही मृण्मयीला माझी सून म्हणून नेत नाही आहे. मी तिला माझी मुलगी म्हणून नेत आहे. त्यामुळे तुम्ही तिची चिंता करू नका. मृण्मयी म्हणते, हो मम्मा तू खरंच माझी काळजी करू नकोस. इकडे गुंजा विचार करत असते की सर्वेश्वर मामा कुठे गेलेत, ते का नाही आहेत इथे. म्हणून आता गुंजा सर्वेश्वरला बघण्यासाठी आत येते. मधू इकडे मायाला समजवत असते की तुम्ही मृण्मयीची काळजी करू नका. माया सांगते, पण एक आईचं मन आहे ना, आईला आपल्या मुलीची काळजी ही वाटणारच ना. माझी काळजी बाकी कुणाला कळणारच नाही आहे. असं म्हणत आता इकडे माया भावूक झालेली असते. मृण्मयी मायाला मिठी मारते आणि आई तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित राहीन, सगळं व्यवस्थित मॅनेज होईल असं म्हणून समजवत असते. तोपर्यंत इकडे गुंजा सर्वेश्वरला पाहण्यासाठी आत येते. सर्वेश्वर एकटाच उदास बसलेला असतो आणि गुंजाची चाहूल लागल्यावरती सर्वेश्वर म्हणतो, मला माहिती होतं की माझी मुलगी मला शोधत नक्कीच येणार. असं वाटतं त्याला की मृण्मयी आलेली आहे, पण आलेली असते गुंजा. ही पण त्याची मुलगीच असते. फक्त हे सत्य उलगडायचं बाकी असतं. गुंजा म्हणते, त्या कशा येतील, त्यांची तिकडे विदाई चालू आहे ना. सर्वेश्वर म्हणतो, काय निघाली पण का. याच्यावरती गुंजा म्हणते, का तुम्हाला माहिती नाही का, आणि त्या तिकडे निघाल्यात ते पाहायला मिळू नये म्हणूनच तुम्ही इकडे बसलात ना. सर्वेश्वर म्हणतो, कसं आहे ना, आई असेल, आजी असेल, बहीण असेल, तर या सगळ्यांना आपलं मत किंवा आपलं रडणं दाखवता येतं, पण बापाला मात्र मुलगी परकी होताना पाहायला होत नाही. गुंजा म्हणते, बापाला मुलगी कधी परकी होतच नाही. म्हणजे मुलगी आपल्या आईवडिलांची कधी परकी होतच नाही. ती आईवडिलांचीच असते, फक्त एका घरातून दुसऱ्या घरात जात असते. पण या सगळ्यामध्ये ना बापाला जितका त्रास होतो तितकाच सुद्धा आता मात्र इकडे बाप लेकीचं छानपैकी बोलणं चालू असतं. दोघं एकमेकांना समजवत असतात, दोघं एकमेकांना सांगत असतात आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असतात. आता त्याच्यातच मृण्मयीचं पूर्णपणे विदाईचा कार्यक्रम होतो आणि तिला घरी घेऊन जात असतात. गुंजा इकडे सर्वेश्वरला बाहेर घेऊन येते आणि सांगते, एका बापासाठी मुलीला विदा करणं किंवा तिची विदाई करणं हे जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच मुलीला सुद्धा आपला बाप आपल्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही बाहेर चला. मग सर्वेश्वर गुंजाच्या शब्दाला मान देऊन बाहेर यायला निघतो. तोपर्यंत आता मृण्मयी इकडे सरपोतदारांच्या घरात आलेली असते. तिचे आता लक्ष्मीपूजन होत असतं, तिचा गृहप्रवेश होत असतो. मधू आता तिची आरती करते आणि आता उंबरा ओलांडण्यासाठी माप ठेवलं जातं. माप ओलांडून आता मृण्मयी आत येणार, पण तितक्यात इकडे जी गाडी सजवून मृण्मयी आणि कबीरला घेऊन आलेली असते त्या गाडीचं बहुतेक काहीतरी हँडब्रेक लावायचा झालेला असतो. पार्किंगमध्ये असलेली गाडी अचानकपणे रिव्हर्समध्ये जायला लागते आणि बाजूला मागे दोन मुलं म्हणजे नैतिक आणि नित्या खेळत असतात. हे सगळं आता पाहताच मोठ्याने ओरडलं जातं, नैतिक नित्या बाजूला व्हा, गाडी मागे येत आहे. आणि नैतिक नित्या या दोघांना वाचवण्यासाठी घरातली सगळीच मंडळी धावत पळत तिकडे जातात. मृण्मयी आणि कबीर पण निघतो आणि याच गडबडीमध्ये गुंजाला धक्का लागतो. विजयाचा धक्का लागल्यामुळे गुंजाच्या पाय लागतो त्या मापाला आणि ते जे मृण्मयीने ओलांडायचं असतं तांदळाने भरलेलं, ते गुंजाच्या पायाने ओलांडलं जातं. गुंजाला खूप मोठा धक्का बसतो. आपल्यामुळे पुन्हा एकदा विघ्न येणार. मग गुंजा ते सगळे तांदूळ त्या मापट्यामध्ये भरत असते आणि तेवढ्यात सगळेजण येतात. हे पाहतात की गुंजा हे मापटं भरत आहे. आता मात्र गुंजाच्या पावलांनी हे मापटं ओलांडलं गेलंय म्हटल्यावरती पुन्हा गुंजावरती आरोप करणार का. आणि खरं तर नियतीने गुंजालाच हा मान देत तीच या घरची सून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं, सगळ्यांच्या समोर आणलं असतं.